नमस्कार, मी करणसिंह पवार. आपण पाहता एलएस मराठी. बुलेटिनच्या सुरुवातीला घेऊयात वेगवान बातम्यांचा आढावा. बहुप्रतीक्षित जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांची घोषणा राज्य निवडणूक आयोगाने केली आहे. या निवडणुकीसाठी 5 फेब्रुवारीला मतदान तर 7 फेब्रुवारीला मतमोजणी होणार आहे. आज राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी राज्यातील 12 जिल्हा परिषद आणि 125 पंचायत समिती निवडणुकांची घोषणा केली. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार आरक्षणाची 50% मर्यादा न ओलांडणाऱ्या 12 जिल्हा परिषदा आणि त्या अंतर्गत येणाऱ्या 125 पंचायत समित्यांची घोषणा आज करण्यात आली. या 12 जिल्हा परिषदांमध्ये पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, कोकण विभागातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग तर मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशिव आणि लातूर या जिल्हा परिषदांच्या निवडणुका पार पडणार आहेत. महापालिका निवडणुकीचा प्रचार आज संपलाय. अनेक बड्या नेत्यांनी या निवडणुकीत प्रचार केलाय. राज्यातल्या 29 महापालिकांसाठी 15 तारखेला मतदान आणि 16 तारखेला मतमोजणी होणार आहे. या निवडणुकीत सर्व बड्या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. त्यामुळे या निवडणुकीच्या निकालाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय. अंबरनाथमध्ये उपनगराध्यक्ष निवडणुकीदरम्यान शिवसेना आणि भाजपच्या 2 गटात तुफान राडा झाला. या हाणामारीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. मुंबईत सर्वाधिक 25 गुन्हे दाखल असलेला सज्जू मलिक थेट निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याने मोठी चर्चा रंगली. खंडणी, मारामारी, अपहरण आणि हत्येच्या प्रयत्नासारखे गंभीर गुन्हे असतानाही अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने सज्जू मलिकला उमेदवारी दिली. गुन्हेगाराला उमेदवारी कशी दिली असा सवाल आता उपस्थित होतोय. डोंबिवलीतील सुनील नगरात भाजप कार्यकर्त्यांवर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ मूक मोर्चा काढण्यात आलाय. कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीत शिंदेची शिवसेना आणि भाजप यांच्यात युती आहे. मात्र डोंबिवलीतील प्रभाग क्रमांक 29 मध्ये दोन्ही पक्षांमध्ये मैत्रीपूर्ण लढत सुरू आहे. या प्रभागात भाजपचे 4 आणि शिंदेच्या शिवसेनेचे 4 उमेदवार एकमेकांच्या विरोधात रिंगणात उतरलेत. पुण्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचं जल्लोषात स्वागत करण्यात आलंय. यावेळी मनसे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहत उत्स्फूर्त स्वागत केलंय. राज ठाकरेंच्या दौऱ्यामुळे राजकीय हालचालींना वेग आला असून आगामी भेटीगाठींकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. नाशिकमध्ये गिरीश महाजनांच्या सभेत शिंदेच्या शिवसेनेचे महानगर प्रमुख प्रवीण तिदमेंचे कार्यकर्ते ड्रग्ज पेडलर्स असल्याचा व्हिडिओ हा दाखवण्यात आला. यानंतर संबंधित मुलांच्या पालकांनी गिरीश महाजनांना अडवून जाब विचारण्याचा प्रयत्न केला. यामुळे काही काळ गोंधळाचं वातावरण निर्माण झालं. काँग्रेस खासदार प्रणिती शिंदेंनी भाजपच्या कार्यपद्धतीवर पुन्हा एकदा निशाणा साधलाय. भाजपला जनसेवा नव्हे तर फक्त लक्ष्मी सेवा करायची आहे असं प्रणिती शिंदे यांनी म्हटलंय. जनसेवा भाजपचा खोटा चेहरा असून खरा चेहरा नागरिकांच्या समोर यावा असं प्रणिती शिंदेंनी सोलापूरच्या सिद्धेश्वर महाराज यांच्या चरणी प्रार्थना केली. छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या 135 सदस्यांसाठी सभागृहाचे सुमारे 6 कोटी रुपये खर्चून नूतनीकरण अंतिम टप्प्यात आले. कॉर्पोरेट ऑफिस सारखा हायटेक लुक देण्यात आला असून 40 सोफा सेट, 115 माईक आणि 4 मोठ्या स्क्रीन बसवण्यात येणार आहेत. प्रत्येक नगरसेवकाचा माईक ऑन ऑफ करण्याचा अधिकार महापौरांकडे राहणार आहे. छत्रपती संभाजीनगरच्या बेगमपुरा भागात महापालिका निवडणुकीत पैसे वाटपावरून आगळा वेगळा गोंधळ पाहायला मिळालाय. पैसे वाटपासाठी करण्यात आलेली एक यादी सोशल मीडियावर व्हायरल झाली. विशेष म्हणजे या यादीमध्ये मृत व्यक्तीचं नाव आहे. यामुळे अनेक महिलांनी आणि नागरिकांनी संताप व्यक्त केला असून नागरिकांनी यादी करणाऱ्याला जाब विचारलाय. शौचालय बांधण्यासाठी निधी आणू शकत नाहीत, ते सांगलीचा विकास काय करणार अशी घणाघाती टीका भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार जयंत पाटलांवर केले. 15 दिवसांपासून गल्लीबोळा तिकडे रुबाब करतात, पण तिकडे फडणवीसांना रात्री 12 नंतर भेटायसाठी विनवण्या करतात अशी अप्रत्यक्ष टीकाही त्यांनी केली. चंद्रपूर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारांना जमिनीचे कायमस्वरूपी भाडेपट्ट्याने हस्तांतरण करताना बोगस भाडेपट्टे दिल्याचं उघड झालंय. ही सर्व फसवणूक भाजपच्या माजी शहराध्यक्षाने केल्याची तक्रार महापालिकेत दाखल करण्यात आली. मतदानाला 1 दिवस शिल्लक असताना चंद्रपुरातील राजकीय वातावरण या तक्रारींनी चांगलंच तापलंय. वेगवान बातम्यांचा आढावा घेतल्यानंतर या बुलेटिनमध्ये वेळ झालेली आहे. इथेच थांबण्याची. पाहत रहा एलएस मराठी.